डॉक्टर काय झालं, ओके आहे ना? हे बघा, पेशंट अजून पण हवं तसा उपचारांना रिस्पॉन्स करत नाहीये. पुढच्या 24 तासात जर त्यांना शुद्ध नाही आली तर नाहीतर नाहीतर काय? आदित्य शांत हो. शांत बाबा, मी आत्ता थोड्या वेळापूर्वी पारुशी बोललो होतो. तिने रिॲक्ट केलं होतं. नाही नाही बाबा, आपण तिला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया, दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊया. प्रीतमचा आदित्य, अरे डॉक्टर प्रामाणिकपणे प्रयत्न करतात रे. आपण पारूसाठी प्रार्थना करूया. हे बघ, इतकी निष्पाप मुलगी आहे ना ती, की देवाला सुद्धा नक्की तिची दया येईल. देवाला तर दया येत नाही. हा प्रतीक माझ्या गावाकडचा म्हणून माझ्या वशिल्याने याला मी तिथे यशवंत हॉस्पिटलमध्ये जॉबला लावलं. भीक मागत होता माझ्याकडे, मला काम मिळवून द्या ना, मला काम मिळवून द्या ना. आता मलाच माज दाखवतोय भिकारडा. एक काम सांगितलेलं याला, मला हॉस्पिटलमधून काहीतरी एक पुरावा पाठव. अजून काम नाही केले बिनकामाच्याने. कधी येणार आता पुरावा, मला ना कळतच नाहीये. आता कोण आहे? हॉस्पिटलमध्ये पारू ऍडमिट आहे. ओ माय गॉड, हॉस्पिटलमध्ये पारू ऍडमिट आहे. म्हणजे प्रीतम, आदित्य आणि श्रीकांत दादा हॉस्पिटलमध्ये गेलेत पारूसाठी. शपथ, ही तर एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. मग वहिनी घरात काय करतात? वहिनी तर पारूला मुलगी मानतात ना. मग तर वहिनींना ही गुड न्यूज द्यायलाच लागेल. वहिनी. गणी बाळा, तुला अजून एक गोष्ट सांगू का मी? गणी गणी माझी ताईडे. गणी बाळा, असे रडू नकोस. मी सांगितलं ना, काही नाही होणार आहे ताईला. ताई लवकर बरी होऊन घरी येईल. रात्र खूप झाले ना बाळा, एक काम कर, तू झोप. आपण उद्या जाऊ हा ताईला भेटायला. झोप. माझी ताईडे. काही नाही होणार आहे ताईला. जाऊया. माझी ताईडे. प्रिया. गणी, काय रे, तू काय करतोयस इकडे? खूप रात्र झाली आहे, घरी नाही का जायचं? अरे पारू शोधत असेल तुला. बरं प्रिया, मी तुला विचारायला आले होते की तू श्रीकांत आणि प्रीतमला कुठे बघितलंस का? ते मगाशीच बागेत गेले आणि नंतर आलेच नाहीयेत परत आतमध्ये, आणि दिसले पण नाहीयेत घरात. म्हणजे कुठे बाहेर जाणार होते असं काही. त्यात आदित्य पण नाहीये घरात, तोही गायब आहे. तुला प्रीतमचा काही फोन आला होता का की बाहेर जाणार आहेत किंवा काही? एवढं टेन्शन नको घेऊस. श्रीकांतची सवय आहे ही, हे असंच फिल्मला निघून जातात. तिघही फिल्म. आजचा शो तिकडे थिएटरला नाही लागलेला. आज ना फिल्मचा शो त्या यशवंत हॉस्पिटलमध्ये लागलाय. काय दामिनी, हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना तपासतात, फिल्म नाही दाखवत. अरे बापरे, हो का? हो, माहितीये मला. पण काय आहे, फिल्मची हिरोईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर पेशंट म्हणून. मग कुठे लागणार शो? हॉस्पिटलमध्ये लागेल ना. हा, आता मला माहिती आहे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण या वेळेला ना पुरावा आहे माझ्याकडे. एक मिनिट, हा फोटो बघा. आणि हा दुसरा फोटो पण बघा. देवा, तुझ्याशिवाय कधीच काहीच घडत नाही ना. आता माझी पारू ते बेडवर मृत्यूशी लढा देते. तूच करतोस ना. ती तर तुझं केवढं करते, तुला मानते.
सगळ्यांची चांगलं वागते, चांगलं बोलते, सगळ्यांची किती काळजी घेते, त्या बदल्यात कधी कोणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही. तिच्यासोबत का करतोय असं? बंद कर पारुची, ही अशी परीक्षा घेणं बंद कर देवा प्लीज. का तिला भोगायला लावतो? निष्पाप निरागस आहे बिचारी ती. तुला माहिती आहे ना, आजपर्यंत तिने कधीच कोणाबद्दलही काही वाईट चिंतलेलं नाहीये. मग तिच्या बाबतीत का असं करतोयस? नाही देवा, नाही, मला नाही पटत आहे. अशाने ना माझी तुझ्यावरची श्रद्धा कमी व्हायला लागली. तू तू प्लीज प्लीज काहीतरी कर, प्लीज काहीतरी कर आणि माझी पारू जशी होती मला तशी परत दे प्लीज. तू चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच करतो ना, मग आता सिद्ध कर, सिद्ध कर. देवासोबत असं कोणी भांडतं का आदित्य सर? पारू, पारू, वय मीच आहे तुमची पारू. पारू. आदित्य सर, आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये का? माझी वेळ आली, मला जावं लागत. यार मी तुला किती वेळा सांगितलं असं नको बोलू यार. मी तुम्हाला किती वेळा सांगितले की स्वतःची काळजी घ्या म्हणून. बघा ना तुम्ही काय हालत करून घेतली स्वतःची. अवतार बघा तुमचा. आदित्य सर, मला काय बी माहित नाही, तुम्ही मला आधी वचन द्या. मी असले नसले तुम्ही स्वतःची, देवी यांच्या ना आपल्या घराची काळजी घ्याल म्हणून द्या वचन. तू असं नेगेटिव्ह बोलशील ना, मी तुला वचन का मी तुझ्याशी बोलणारच नाही. ठीक आहे, जाते मी. नाही नाही पारू, 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 पारू. बघ, तो बघतोय सगळं. अरे त्याला माहिती आहे ना आपलं केवढं प्रेम आहे ते पारूवर. तो आपल्या बरोबर अन्याय नाही होऊन देणार दादा. करू नको यार. पारू हॉस्पिटलमध्ये आणि मला कोणी काहीच नाही सांगितलं. हा, काय आहे, मला असं वाटतंय प्रियाला याबाबत काहीतरी माहितीये, त्याशिवाय का गणी इथे आहे? प्रिया, तुला माहिती होतं पारू हॉस्पिटलमध्ये येते? प्रिया, इतकी महत्वाची गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली? हाय, ऍक्च्युली तुमचा पारूवर किती जीव आहे माहिती आहे आम्हाला. त्यामुळे परिस्थिती कंट्रोलमध्ये येईपर्यंत तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला नाही सांगण्याचा निर्णय घेतला. पण पारूला झालंय काय? हे सगळं त्या पूजेमुळे झाले. ए मंद, अक्कल आहे का काय बोलतोयस ते? हे सगळं ते पूजेमुळे होते. काय, शांत बस बावळट. दामिनी, थांब जर. ओके, गणी, हे बघ, घाबरू नको. तू सांग मला, त्या पूजेमुळे काय झालंय? या किर्लोस्कर घरावर संकट येणार होतं. ते तायडेच्या हातनं मूर्तीचं जे काही झालं होतं ना, त्यामुळं गुरुजींनी सांगितलं होतं कोणीतरी हे संकट आपल्यावर घ्यायला लागल.
कुणीतरी म्हणजे तायडेनाच. तायडे गुरुजींना म्हणाली होती की माझा जीव गेला तरी चालेल, पण या किर्लोस्कर घरावर संकट येऊन देऊ नका. म्हणून तायडे पूजेसाठी तयार झाली. पूजेनंतर तायडे मरणार होती हे तिला माहिती होतं, तरी ती या घरासाठी जीव द्यायला तयार झाली. मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत. पारूची काळजी घे. तुझ्या जवळच्या माणसाकडून विश्वासघाताने तुझा मृत्यू होईल. गुरुजींनी पारूला सांगितलं होतं, कोणी जवळचाच माणूस घात करणार, पर तो जवळचा माणूस दुर्दैवानं मीच असावा. मी माझ्या पोटच्या पोरीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तिच्या जीवाशी खेळलो. माझ्या आयुष्यभराच्या चुका माझ्या पारूने पोटात घातल्या आणि त्या माझ्या पारूच्या पोटात मी बीज दिला. मी बीज दिलं. मी बीज दिलं. गुरुजींनी जे सांगितलं ते समजा खरं झालं. पारूचा घात तिच्याच बापाला केलं. तिच्याच बापाला केलं. हा बोल आदित्य, इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाही आहे गुरुजी. गुरुजी, ती पारूसाठी तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी होतीये का? आदित्य, आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेही काहीही चाले ना. गुरुजी, असं म्हणून कसं चालेल? त्या बिचाऱ्या पारूची काही चूक नसताना फक्त किर्लोस्कर घराच्या सुखासाठी तिने तिचा जीव का द्यावा? आणि अशा प्रकारे एखाद्याच्या जीवाशी खेळून किर्लोस्कर कुटुंबाला या मिळालेल्या सुखाने आम्ही खरंच सुखी राहू का? गुरुजी प्लीज, आम्ही सगळे मिळून कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. फक्त पारू वाचली पाहिजे प्लीज. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पारूच्या जीवासाठीचं ते व्रत पूर्ण केलं ना, मग तरी तिच्यावर असं संकट का यावं? आदित्य, मला तुझी पारू बद्दलची काळजी कळते रे, परंतु पारूच्या मृत्यूला किर्लोस्कर जबाबदार नाहीये. हे तिचं प्राक्तन आहे आणि पारूचा घात तिच्या जवळचाच माणूस करणार हे विधिलिखित आहे रे. यात आपण काहीच नाही करू शकत. नाही गुरुजी, यावेळी त्या परमेश्वराला नशिबाच्या रेषा बदलाव्या लागतील. तो अशा एखाद्या निष्पाप मुलीचा जीव नाही घेऊ शकत.
तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि देवाकडे पारूसाठी प्रार्थना करा. पारू सारख्या गुणी मुलीसाठी माझ्याकडे शुभेच्छाच आहेत फक्त. आणि आजपर्यंत माझा जो काही अभ्यास आहे, जो काही पुण्य संचय आहे, ते सगळं मी पारूसाठी खर्च घालायला तयार आहे. चिंता कर नकोस. हा फोटो बघा. पण पारूला झालंय काय? हे सगळं त्या पूजेमुळे झाले. तू सांग मला, त्या पूजेमुळे काय झालंय? त्या गुरुजींना म्हणाली होती की माझा जीव गेला तरी चालेल, पण या किर्लोस्कर घरावर संकट येऊन देऊ नका. पूजेनंतर तायडे मारणार होती हे तिला माहिती होतं, तरी ती या घरासाठी जीव द्यायला तयार झाली. श्रीकांत, तू हॉस्पिटलला गेला होतास ना? पारूला बघितलंस? तिला डिस्चार्ज कधी देणार आहेत? पहिल्या पारूची तब्येत खूप नाजूक आहे का? डॉक्टरांनी 24 तासांची मुदत दिली आहे. या मुलीला कशाचा थांग लागू देणार नाही. आत्ताच्या काळात आपल्या मालकांप्रती, जवळच्या कुटुंबाप्रती एवढं समर्पण फक्त पारू करू शकते. खरं सांगू श्रीकांत, पारू जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आली ना, तेव्हा तिचा वेंधळेपणा, तिचं वागणं हे सगळं बघून मला ती मुलगी अजिबात आवडली नव्हती. पण मग हळूहळू तिची सवय झाली. त्या मुलीने किती केलंय रे आपल्या घरासाठी. म्हणजे वेळेप्रसंगी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातलाय. तिने आपल्या सगळ्यांच्या मनात स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली. पण श्रीकांत, त्या मुलीला मी कशी सामोरी जाऊ सांग? आपल्या घरावरचं संकट टाळण्यासाठी आपल्या घरावरचं मरण तिने स्वतःवर घेतलंय. मला सांग, मरण वाटून घेणाऱ्या मुलीचं ऋण ही अहिल्यादेवी किर्लोस्कर कसं फेडू शकणार आहे? श्रीकांत, मला तिला बघायचंय, भेटायचंय, पण मी तिच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. नाही वाटत. हे बघ, आपण वाटेल ते करू, पण पारूला बरी करू नक्की. शांत हो. गणी बाळा, माझी तायडे उठ की ग. तायडे उठ ना ग. आदित्य सर, माझी तायडे मेली नाही ना? ए